नमस्कार मित्रांनो, एनजे अकॅडमीच्या मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गरजे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण मिशन तलाठी भरती 2022 अंतर्गत गणित व बुद्धिमत्ताचे जे 2019 ला तलाठी भरतीला जे प्रश्न आले होते ते गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न आपण काय करणार आहोत, स्पष्टीकरणासह पाहणार आहोत मित्रांनो। ओके, मग आजचा आपला पहिला प्रश्न आहे पहा, परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचे गुण 40% आहेत। जर अशोकला 88 गुण मिळाले आणि त्याला 10 गुणांनी नापास झाल्याचे घोषित केले तर परीक्षेत कमाल गुण किती होते। आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, एका परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी म्हणजे पास होण्यासाठी 40% गुण मिळवणं आवश्यक होतं, परंतु अशोकला काय झालं, 88 गुण मिळाले आणि तो किती गुणांनी नापास झालाय तर 10 गुणांनी नापास झाला, तर ती परीक्षा किती मार्काची होती असं काय केलं आपल्याला विचारलेलं आहे। मग या ठिकाणी अतिशय सोपं आहे पहा, या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, उत्तीर्ण होण्याचा गुण किती आहेत किंवा पास होण्याचे किती टक्के लागतात, तर पास होण्यासाठी 40% लागतात। ओके, परंतु अशोकला काय झालं पहा, त्याला 88 गुण पडले आणि तरी सुद्धा तो काय झाला, 10 गुणांनी नापास झाला। मग आपल्याला 88 अधिक 10 ची बेरीज करायची, किती झाली 98। म्हणजे लक्षात येतंय 40% बरोबर किती आहेत, 98 आहेत। मग आपल्याला काय सांगितलेलं आहे, परीक्षेत कमाल गुण किती किंवा एकूण गुण किती, मग कमाल गुण किती असतील, 100% असतील। मग जर 40% बरोबर 98 आहे तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, 100% बरोबर किती। ओके, म्हणजे 100% बरोबर आपण काय घेतला, x घेतला। आता या ठिकाणी आपल्याला फक्त काय करायचं मित्रांनो, फक्त तिरकस गुणाकार करायचा आहे। मग तिरकस गुणाकार आपला काय होईल, 100 गुणिले 98, 100 गुणिले 98 छेद काय होईल 40x, म्हणजे 40 छेद होईल। ओके, आता या ठिकाणी आपल्याला भाग द्यायचा आहे पहा, हा शून्य कट होईल, हा शून्य कट होईल। ओके, मग पुन्हा इथं 2 नी भाग बसतोय पहा, इथं 2 राहतील, 2 नी 10 ला भाग दिला, किती राहिले खाली 5 राहिले। ओके, या ठिकाणी पुन्हा खाली 2 आहेत, इथं 98 आहेत। ओके, पुन्हा भाग बसतोय पहा, बे एक बे आणि 49। ओके, मग या ठिकाणी आपलं गणित काय राहिलं, 5 गुणिले 49 राहिलं, किती 5 गुणिले 49। मग आता हा आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला गुणाकार करावा लागेल। 9 5 किती 45 ची 5, हा 3 5 चौक 20, 20 आणि सॉरी हातच्या इथे किती येतात 4 येतात, 5 चौक 20, 20 आणि 4 किती 24, म्हणजेच किती 245। एकूण परीक्षा किती गुणाची होती, तर ती 245 गुणांची होती। पहा 245 आपल्याला ऑप्शन कुठे दिले पहा, ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला दिलेला आहे पहा 245। लक्षात येतं मित्रांनो, अतिशय सोपं आहे। याच्यामध्ये आपण काय केलं, फक्त 40% बरोबर किती 98, तर 100% बरोबर किती, फक्त एवढी मांडणी केली आणि त्यांचा काय केला आपण, तिरकस गुणाकार केला। ओके, पुढचं गणित पाहूया आपण, गणित क्रमांक 2 आहे। या ठिकाणी आपल्याला काय विचारले पहा, एका व्यवहारात झालेला 3600 रुपये नफा XYZ यांना 1:2 2:3 या प्रमाणात वाटल्यास झेडचा वाटा किती। आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, एका व्यवहारात काय झाला, 3600 रुपये नफा झाला, तो तिघांनी वाटून घेतला। कोण तिघांनी, XYZ ने वाटून घेतला। कोणत्या प्रमाणात वाटला, तर 1:2 2:3 या गुणोत्तरामध्ये, म्हणजे या प्रमाणात त्यांनी काय केला, वाटला। तर आपल्याला सांगितलेलं आहे झेडचा वाटा किती। या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, झेडचा वाटा काढायचा आहे। आता या ठिकाणी गुणोत्तर तुम्हाला माहिती आहे पहा, एक्सचं गुणोत्तर किती आहे, 1 आहे, वायचं किती आहे 2 आहे आणि झेडचं गुणोत्तर किती आहे 3 आहे। हे लक्षात आलं का तुम्हाला, एक्सचं गुणोत्तर किती 1, वायचं 2 आणि झेडचं किती आहे 3 आहे। मग आपल्याला काय सांगितलेलं आहे, झेडचा वाटा विचारला, मग आपल्याला फक्त काय करायचं आहे, झेडचा गुणोत्तर किती आहे, झेडचं गुणोत्तर 3, मग 3 छेद या गुणोत्तराची बेरीज करायची, तिघांच्या गुणोत्तराची किती झाली, 2 आणि 1 3 आणि 3 आणि 3 6, 6 गुणिले किती एकूण नफा, एकूण नफा किती आहे 3600 आहे। गुणाकार करून घ्यायचा पहा किंवा क्रिया करून घ्या, भाग बसते पहा, इथं 6 1 6, 6 6 36, पुढचे 2 शून्य जशास तसे, 3 गुणिले 6 18 आणि पुढचे 2 शून्य जसेच तसे, विषय संपला। झेडचा वाटा किती आला, तर झेडचा वाटा आला 1800 रुपये। लक्षात येतंय, अतिशय सोपं। या ठिकाणी आपण काय केलं, फक्त झेडचं गुणोत्तर घेतलं, त्याला छेद काय केला, त्यांच्या एकूण गुणोत्तराची बेरीज केली आणि गुणिले काय केलं आपण, एकूण नफा केला। आपल्याला 1800 ऑप्शन कुठे दिले पहा, ऑप्शन क्रमांक 2 ला इथं पहा आपल्याला काय दिलेलं आहे, 1800 ऑप्शन दिलेला आहे। ओके, मग त्याचबरोबर आता या ठिकाणी पहा
जर आपल्याला इथं विचारलं असतं झेड ऐवजी जर आपल्याला या ठिकाणी एक्सचा वाटा काढा असं जर विचारलं असतं, विचारू शकतात ना, त्यांचा प्रश्न आहे, ते काहीही विचारू शकतात. जर आपल्याला विचारलं असतं एक्सचा वाटा किती, तर आपल्याला फक्त काय करावं लागलं असतं, एक्सचं गुणोत्तर किती आहे, 1 आहे, मग फक्त 1/6 गुणिले किती 3600. बाकी गणित आपलं काय होणार आहे, जसंच तसं राहणार आहे. भाग देऊया पहा, 6 1 6 6 6 36, पुढचे 2 शून्य जशाच तसे. 1 गुणिले 600 बरोबर किती 600. आता 600 हा वाटा कुणाचा आला, एक्सचा आला, लक्षात आलं. आणि जर आपल्याला या ठिकाणी एक्सचा बी नाही विचारला, जर आपल्याला विचारलं असतं त्यांनी वायचा वाटा किती, काय विचारलं असतं, वायचा वाटा किती, तरी काहीच मेथड काहीही बदलायची नाही. वायचा वाटा किती, मग वायचं गुणोत्तर किती सांगितलं आपल्याला, या ठिकाणी वायचं गुणोत्तर आपल्याला 2 सांगितलेलं आहे. मग काय करावं लागलं असतं आपल्याला, 2/6 गुणिले किती 3600. सेम तीच क्रिया आहे, 6 1 6 6 6 36, पुढचे 2 शून्य जशाच तसे, 2 गुणिले 600 बरोबर किती 1200. आता 1200 कुणाचा नफा आला किंवा कुणाचा वाटा आला, तर 1200 हा काय आला, वायचा वाटा आला. लक्षात आलं. आपल्याला एक्सचा वाटा आला 600, झेडचा वाटा आला 1800 आणि वायचा वाटा काय आला 1200. जर तिघांची बेरीज केली तर ती एकूण किती येणार आहे, 3600 रुपये येणार आहे. म्हणजे पहा, तुम्हाला काहीही विचारू, कुणाचाही वाटा विचारू, कुणाचाही काही विचारू, विषय काहीच घ्यायचं नाही, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, मांडणी व्यवस्थित करता आली पाहिजे. आता काही जण बरेच जण विचारतात, सर याच्या खाली आपण इथं 6 का घेतले, तर आपण 6 का घेतलेले आहेत, तर या गुणोत्तराची आपण बेरीज केलेली आहे. काय केलेली आहे, गुणोत्तराची बेरीज केलेली आहे. बेरीज किती येते पहा, 1 आणि 2 किती 3, 3 आणि 3 किती 6. म्हणजे तुम्हाला काहीही करायचं नाही, फक्त गुणोत्तराची बेरीज करून काय करायचं आहे, छेदामध्ये घ्यायची आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 3 नंबरचा. तो पाहण्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज अगदी मोफत तलाठी भरतीसाठी दररोज एक काय करणार आहोत, व्हिडिओ घेणार आहोत, किंवा दररोज एका प्रश्नपत्रिकेचं काय करणार आहोत, विश्लेषण घेणार आहोत. ओके. त्याचबरोबर जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा. पुढचा प्रश्न आहे पहा आपला, जर AB बरोबर 3/4 आणि BC बरोबर 5/7 तर ACचे गुणोत्तर काढा. आता या ठिकाणी आपल्याला काय दिलंय, ABचं गुणोत्तर दिलंय, BCचं गुणोत्तर दिलंय आणि आपल्याला ACचं गुणोत्तर काढायला सांगितलंय. बऱ्याच मुलांना असा प्रश्न खूप कठीण वाटतो, खूप अवघड वाटतो, परंतु याच्यामध्ये काय अवघड असं काही नाही मित्रांनो. पहा या ठिकाणी पहा, आपल्याला कोण दिलेलं आहेत, ए दिलेला आहे, ए मांडून घेऊ, बी दिलेला आहे, बी मांडून घ्यायचा, आणि सी दिलेला आहे, सी मांडून घ्यायचा. ओके. ABC दिलेले आहेत ना आपल्याला. ओके. मग आपण काय केले, ABC मांडून घेतले. आता या ठिकाणी पहा, ABचं गुणोत्तर आपल्याला काय दिलेलं आहे, 3/4 दिलेलं आहे. म्हणजे एचं गुणोत्तर किती आहे, 3 आहे, बीचं गुणोत्तर किती आहे, 4 आहे. आणि पुढं आपल्याला काय दिलेलं आहे, BC बरोबर आपल्याला काय दिलेलं आहे, 5/7 दिलेलं आहे. मग त्याच्या खाली मांडणी करायची, बी बरोबर किती आहे पहा, बीचं गुणोत्तर 5 आहे आणि सीचं गुणोत्तर किती आहे, 7 आहे. आता पहा या ठिकाणी आपल्याला इथं अंक नाही, या ठिकाणी इथं अंक नाही. आता फक्त आपल्याला काय करायचं, यांचा गुणाकार करायचा आहे. पण तो गुणाकार कसा करायचा पहा, आता याचं गुणोत्तर इथं 3 आहे पण इथलं आपल्याला माहीत नाही. मग या एक खाली काय करायचं, याला 5 ने गुणायचं. 3 गुणिले 5 बरोबर किती 15. आता बीचं करून घेऊया, बीचे दोन्ही गुणोत्तर आपल्याला माहिती आहेत. 4 गुणिले 5 बरोबर किती 4 पंचे 20. आणि या ठिकाणी सीचं आपल्याला एकच गुणोत्तर माहिती आहे, मग त्याला काय करायचं, पुन्हा या वरच्या बीच्या 4 ने गुणायचं. मग 7 चौक किती 28. आता आपल्याला काय झालं, ABCचं गुणोत्तर मिळालंय पहा 15 20 20 28 मिळालंय. म्हणजेच काय झालंय, आपल्याला सांगितलेलं ACचं गुणोत्तर काय होईल, मग A बरोबर आपल्याला किती मिळालाय 15 मिळालाय, C बरोबर किती मिळालाय 28 मिळालाय. आता या दोन्हीचं आणखीन याच्यापेक्षा आणखीन संक्षिप्त रूप होऊ शकतं का, तर नाही होऊ शकत. म्हणजे हेच यांचं काय असणार आहे, गुणोत्तर असणार आहे. किती 15 28 हेच काय असणार आहे, A आणि Cचं गुणोत्तर असणार आहेत. लक्षात येतंय, अतिशय सोपं आहे. पहा आपल्याला ऑप्शन कुठं दिलाय, पहा ऑप्शन क्रमांक 3 दिलाय आपल्याला 15 28. आता या ठिकाणी पहा, जर आपल्याला AC ऐवजी, आता या ठिकाणी जर आपल्याला AC ऐवजी जर आपल्याला ABचं गुणोत्तर विचारलं असतं, ABचं गुणोत्तर किती, तरीही हीच मेथड होती, काहीही बदल करायचा नाही. फक्त काय बदल करायचा, या ठिकाणी आपल्याला A किती आलाय 15 आलाय, B किती आलाय 20 आलाय, म्हणजेच यांचं गुणोत्तर काय आहे 15 20 आहे. पण याला आणखीन आपल्याला संक्षिप्त रूप द्यावं लागेल. या ठिकाणी काय होते पहा, 5 ने भाग बसतोय पहा, 5 त्रिक 15 आणि 5 चौक 20.
म्हणजे यांचं गुणोत्तर किती आलं असतं आपलं? यांचं गुणोत्तर 3/4 आलं असतं. कुणाचं? ए आणि बीचं. लक्षात येत आहे? तुम्हाला संक्षिप्त रूप द्यायचं आहे शेवटपर्यंत, जोपर्यंत भाग बसतो तोपर्यंत त्याला काय करायचा? भाग द्यायचा. बीसीचं गुणोत्तर किती आलं आपलं? 15/28 आलं. जर आपल्याला एबीचं विचारलं असतं तर ते आपलं किती आलं असतं? 3/4 आलं असतं. परंतु ही जी मेथड आहे ही मेथड आपल्याला बदलायची नाही मित्रांनो. लक्षात येत आहे? या ठिकाणी आपल्याला फक्त काय करायचं? गुणोत्तराखाली गुणोत्तर मांडून घ्यायचे आणि त्यांचा काय करायचा आहे? तिरकस गुणाकार करायचा आहे किंवा एका खाली एक गुणाकार करायचा आहे. फक्त ज्याच्या खाली अंक नाही त्याला काय करायचं आहे? पुढील गुणोत्तराचे आणि खालच्या संख्येने गुणायचे. आणि या ठिकाणी सीचा अंक नाही म्हणून सीला आपण काय केलं? बीच्या या गुणोत्तराने गुणलं. एवढं लक्षात आलं तुम्हाला? विषय संपला. ओके. पुढचं गणित आहे आपलं 4 नंबरचं. सरासरी काढा. अतिशय सोपं गणित आहे. पहा या ठिकाणी पहा आपल्याला काय सांगितलंय? 65, 58, 58, 65, 78 आणि 84 या आपल्याला काय दिल्यात? एकूण किती संख्या दिल्यात? एकूण 6 संख्या दिल्यात. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे? त्यांची बेरीज करायला सांगितली, म्हणजे आपल्याला त्यांची सरासरी काढायला सांगितलेली. मग सरासरी काढायचं म्हटलं काय करावं लागतं आपल्याला? दिलेल्या संख्यांची बेरीज करायची आणि त्याला काय करायचं? एकूण जेवढ्या संख्या असतील तेवढ्या संख्येने काय करायचं? भाग द्यायचा. मग या संख्यांची बेरीज जर केली तर बेरीज किती येते? 65 अधिक 58 अधिक 58 अधिक 65 अधिक 78 अधिक 84 ही जर बेरीज केली मित्रांनो तर ही बेरीज येते 408. मग आपल्याला फक्त काय करायचं? 408 छेद काय करायचं? एकूण संख्या किती आहेत? 1 2 3 4 5 7. फक्त काय करायचं? या ठिकाणी 6 भाग द्यायचा आहे. विषय संपला. आपली काय येणार आहे? सरासरी येणार आहे. लक्षात आलं? काय केलं? फक्त आपण दिलेल्या संख्यांची बेरीज केली. यांची बेरीज किती येते? 408 येते. ओके. तुम्ही वाटलंच तर करून पहा बेरीज. मला वाटत नाही कुणाला करता येतच नसेल असं मला तरी वाटत नाही. तुम्ही एकदा खात्री करण्यासाठी बेरीज सुद्धा करून पाहू शकता. 408 छेद किती? 6. मग या ठिकाणी आपल्याला भाग द्यायचा आहे. पहा भाग बसल. पहा 6 1 6, 6 6 किती? 6 6 36. खाली किती राहिले? 4 राहिले. ओके. आणि 26 7 किती? सॉरी 6 8 किती? 48. म्हणजे हे 4 आणि हे 8 किती झाले? 48. मग 6 8 किती? 48. म्हणजेच यांची सरासरी किती येईल मित्रांनो? तर ती येईल 68 येईल. मग 68 आपल्याला ऑप्शन कुठे दिले? पहा ऑप्शन क्रमांक पहिलंच आपल्याला दिलेलं आहे 68. ओके. पुढचं गणित पाहण्या अगोदर मित्रांनो अतिशय एक महत्त्वाची सूचना आहे. आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला एकूण 10 क्वेश्चन पेपर देण्यात येतील मित्रांनो. एकूण किती? 10 क्वेश्चन पेपर देण्यात येतील. हे जे क्वेश्चन पेपर आहेत हे आपले काय असणार आहेत? संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित क्वेश्चन पेपर असणार आहेत. त्यासोबतच त्याची आन्सर की सुद्धा तुम्हाला दिली जाईल. ओके. आता आपली जी टेस्ट सिरीज आहे तिची किंमत मित्रांनो फक्त काय? आपण 100 रुपये किंमत ठेवत असतो. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव जर तुम्ही आज टेस्ट सिरीज घेतली मित्रांनो तर तुम्हाला ती फक्त काय होईल? 75 रुपयाला पडेल. म्हणजे तुम्हाला हे 75 रुपये काय करायचे आहेत? आपला जो नंबर आहे गुगल पे फोन पेला काय करायचं? 96 89 14 16 30. नंबर पुन्हा सांगतो 96 89 14 16 30 या नंबरवरती काय करायचंय? 75 रुपये सेंड करायचे आहेत. आणि तुम्ही पैसे सेंड केल्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काय करायचा आहे? व्हॉट्सॲपला याच नंबरवरती काय करायचं आहे? शेअर करायचं आहे मित्रांनो. तुमचा मेसेज आल्याबरोबर तुमचा मेसेज पाहिल्याबरोबर तुम्हाला काय होईल? टेस्ट सिरीजच्या PDF फाईल काय केल्या जातील? सेंड केल्या जातील. त्यासोबत त्याची आन्सर की सुद्धा काय होईल मित्रांनो तुम्हाला दिली जाईल. ओके. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे. 2 मुले अनुक्रमे 5 किमी तास आणि 5.5 किमी तास या वेगाने एकाच ठिकाणाहून चालायला सुरुवात करतात. किती वेळाने ते एकमेकापासून 8.5 किमी दूर असतील? या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय? 2 मुलं आहेत. ते काय करतात? एकाचा वेग 5 किलोमीटर प्रति तास आहे आणि दुसऱ्याचा वेग काय? 5.5 किलोमीटर प्रति तास आहे. आणि त्या दोघांनी काय केलं? एकाच ठिकाणाहून चालायला सुरुवात केली. तर आपल्याला सांगितलंय किती वेळाने त्यांच्यामध्ये काय होईल? 8.5 किलोमीटरचं अंतर त्या दोघांमध्ये पडणं असं आपल्याला सांगितलंय. अतिशय सोपं आहे. फक्त आपल्याला काय करायचंय? एकूण पडणारं अंतर किती? 8.5 आहे. मग 8.5 छेद आपल्याला फक्त काय करायचं आहे? दोघांच्या वेगातील फरक घ्यायचा आहे. मग वेगातील फरक किती आहे पहा. हा 5 याचा 5 किलोमीटर आहे आणि याचा काय 5.5 आहे. मग 5.5 मधून जर 5 गेले तर खाली किती राहतात? 0.5 राहतात. वेगातील फरक किती आहे? 0.5चा आहे. आपल्याला अंतर किती सांगितलेले? 8.5 सांगितलेले. मग आपण काय केलं? 8.5 छेद 0.5 केलं. आता या ठिकाणी पहा इकडे बी एक संख्या सोडून पॉईंट आहे, इथं एक संख्या सोडून पॉईंट आहे. म्हणजे हे आपण असं जरी केलं 85/5 तरीही फरक पडत नाही. ओके. मग आता आपल्याला भागाकार करून घ्यायचा आहे. 5 1 5 होईल. पहा या ठिकाणी काय होईल? 5 1 5
खाली 3 राहिले, पुढचे 5 काय होतील 7 5 35. ओके, म्हणजेच किती 17 5 85. मग 17 आपल्याला ऑप्शन कुठे दिले पहा, ऑप्शन क्रमांक 1 दिले आपल्याला 17. लक्षात आलं किती 17 तासात ते काय होतील एकमेकापासून काय होतील 8.5 म्हणजेच 8.5 किलोमीटर काय होईल त्यांच्यामध्ये अंतर पडेल किंवा त्यांच्यामध्ये गॅप पडेल. लक्षात आलं, अतिशय सोपं आहे. पुढचं गणित पाहूया आपण. गणित क्रमांक 6 या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, 3 कामगारांची 1 आठवड्याची मजुरी 840 रुपये आहे, तर एका कामगाराची 5 दिवसाची मजुरी किती. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, 3 कामगारांची मजुरी किती आहे 840 रुपये, किती दिवसांची, एका आठवड्याची. आता एक आठवडा म्हणजे किती दिवस, तर एक आठवडा म्हणजे 7 दिवस, हे लक्षात घ्या. नाही तर आपल्याला आठवडा म्हटलं की आपल्याला काय वाटतं 8 दिवस, पण एक आठवडा म्हणजे किती दिवस 7 दिवस असतात. ओके, मग आपल्याला फक्त काय करायचंय, आधी आपल्याला एका कामगाराची मजुरी किती ही काढावं लागेल. मग एका कामगाराची मजुरी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 840 भागिले 3 करावं लागेल. का 3 करावं लागेल, कारण 840 मजुरी किती जणांची आहे, ती मजुरी 3 जणांची आहे, म्हणून आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी 840 भागिले 3 घ्यावं लागेल. बघ 3 नी भाग देऊया पहा या ठिकाणी, 3 1 3, 3 2 6, खाली 2 उरले, पुढचे 4 24 झाले, 8 3 24 आणि पुढचा 0 जसाच तसा. म्हणजे एक जणाची मजुरी किती आहे 280 रुपये आहे. एक जणाची मजुरी किती आहे 280, किती दिवसाची 7 दिवसाची. मग पहा 7 दिवसाची मजुरी किती आहे 280 आहे, तर आपल्याला काय विचारलेलं आहे 5 दिवसाची मजुरी किती, 5 दिवसाची मजुरी किती किंवा 5 दिवसाची मजुरी आपण काय घेऊ x घेऊ. मग या ठिकाणी आपल्याला काहीच करायचं नाही, फक्त तिरकस गुणाकार करायचा आहे. तिरकस गुणाकार काय होईल आपला 5 गुणिले 280 छेद किती होईल 7 होईल. ओके, भाग देऊया पहा, 7 नी भाग बसतोय पहा, 7 1 7, 7 चौक 28, पुढचा 0 जसाच तसा, काय राहिलं 5 गुणिले 40 राहिलं, 5 चौक 20 आणि पुढचा 0 जसाच तसा, म्हणजे किती 200 रुपये. 200 रुपये काय असणार आहे, एका कामगाराची 5 दिवसाची मजुरी असणार आहे. लक्षात येतंय, अतिशय सोपं आहे. या ठिकाणी पहा 200 आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 सुद्धा दिलेला आहे 200. या ठिकाणी आपण फक्त काय केलं, सुरुवातीला आपल्याला काय दिलं तर 3 कामगाराची एका आठवड्याची मजुरी दिलती. मग आपण काय केलं, एक कामगाराची एका आठवड्याची म्हणजे 7 दिवसाची मजुरी काढली. त्याच्यावरून आपण पुन्हा काय केलं 7 दिवसाची जर 280 तर 5 दिवसाची किती करून फक्त काय करायचं आहे तिरकस गुणाकार करायचा आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे, नाशिक व जयपूर हे 750 किमी अंतर आहे. एकाच वेळी सकाळी 7 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 55 किमी व ताशी 70 किमी असल्यास दोन्ही गाड्या एकमेकास किती वाजता भेटतील. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, नाशिक ते जयपूर हे काय 750 किलोमीटर अंतर आहे. एकाच वेळी काय झाल्या सकाळी 7 वाजता काय झाल्या 2 गाड्या, एक नाशिकवरून निघली पहा, एक नाशिकवरून निघली आणि दुसरी कुठून निघली जयपूरवरून निघली. एकमेकांच्या काय झाल्या विरुद्ध दिशेने निघल्या, म्हणजे ही इकडून निघली आणि ही काय झाली या बाजूने निघली. दोघींचे आपल्याला वेग दिलेले आहेत. एकाचा वेग किती आहे 55 किलोमीटर आहे, दुसऱ्याचा वेग किती आहे 70 किलोमीटर आहे. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे त्या काय होतील एकमेकास किती वाजता भेटतील हे आपल्याला काय सांगितलेलं आहे काढायला सांगितलेलं आहे. अतिशय सोपं आहे पहा. या ठिकाणी फक्त तुम्हाला काय करायचं आहे, एकूण अंतर किती दिलेलं आहे आपल्याला, एकूण अंतर 750 दिलेलं आहे. मग 750 छेद आपल्याला फक्त काय करायचं आहे या दोन्ही वेगांची बेरीज करायची. का बेरीज का करायची, तर गाड्यांचा वेग काय परस्परांच्या विरुद्ध दिशेने आहेत. जर विरुद्ध दिशेने असतील तर काय करायची बेरीज करायची, एकाच दिशेने असतील तर काय करायची वजाबाकी करायची. मग या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे गाड्या काय तर विरुद्ध दिशेने आहेत, म्हटलं आपल्याला बेरीज करावं लागेल. मग 55 अधिक 70 ची जर बेरीज केली 55 अधिक 70 बरोबर किती 125. मग आपलं काय झालं 750 छेद 125. आता आपल्याला फक्त काय करायचं आहे भागाकार देऊन घ्यायचा आहे. 25 नी भाग बसतोय पहा, इथं पहा 25 5 किती 125 आणि 25 त्रिक 75, पुढचा 0 जसाच तसा. पुन्हा या ठिकाणी काय राहिलं आपलं 30 छेद 5 राहिले, 30 छेद 5, पुन्हा 5 नी भाग बसतोय पहा 5 1 5, 6 5 30. म्हणजे त्या गाड्या काय होतील दोघांना एकमेकींना 6 तासात भेटतील. परंतु आपल्याला काय सांगितलेलं आहे किती वाजता भेटतील. मग इथं आपल्याला गाड्या सांगितलेल्या आहेत 7 वाजता गाड्या निघलेल्या आहेत,
मग 7 अधिक 6 करावं लागेल. 7 अधिक 6 बरोबर किती होतील? 13 होतील. 13 म्हणजेच किती वाजतील? तर दुपारचे 1 वाजतील. दुपारचे काय होतील? 1 वाजतील. लक्षात येतंय? दुपारचा 1 वाजतील. ऑप्शन आहे का आपल्याला दुपारचा 1 पहा. या ठिकाणी पहा, आपले ऑप्शन पहा. दुपारचा 1 पहा. ऑप्शन क्रमांक 3 आहे, दुपारचा 1 वाजेल. लक्षात आलं? अतिशय सोपं आहे. तुम्हाला फक्त काय करायचंय, गणितात विचारलंय काय हे काय करायचंय समजून घ्यायचंय. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 8 आहे. या ठिकाणी काय विचारलंय पहा. दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 7 व 280 आहे. त्यापैकी एक संख्या 35 असल्यास दुसरी संख्या कोणती? या ठिकाणी काय सांगितलंय, दोन संख्यांचा मसावी 7 आहे, लसावी 280 आहे आणि त्यातली एक संख्या 35 असल्यास दुसरी संख्या कोणती? ही आपल्याला दुसरी संख्या काय करायची? काढायला सांगितली. अतिशय सोपं आहे मित्रांनो. तुम्हाला फक्त काय करायचंय, 7 गुणिले 280 म्हणजेच काय करायचंय, मसावी गुणिले लसावी छेद पहिली संख्या. पहिली संख्या किती आहे? 35 आहे. काय केलं आपण? मसावी गुणिले लसावी छेद पहिली संख्या जर केलं तर बरोबर आपल्याला इथं काय येणार आहे? दुसरी संख्या येणार आहे. पहा, दुसरी संख्या आपल्याला या ठिकाणी येणार आहे. पहा, मग आपल्याला फक्त क्रिया करून घ्यायची. पहा, भाग बसतोय. पहा, 7 1 7, 7 5 35. पुन्हा या ठिकाणी खाली 5 राहिले आपले, वरती 280 आहेत. 5 नी भाग बसतोय का? पहा, या ठिकाणी भाग बसेल. पहा, 5 1 5, 5 5 25, 28 मधून 25 गेले, खाली किती राहिले? 3 राहिले. पुढचा 0 30 झाले. 6 5 किती? 30. म्हणजेच दुसरी संख्या 6 5 30 म्हणजे दुसरी संख्या किती असणार आहे? तर ती 56 ही दुसरी संख्या असणार आहे मित्रांनो. लक्षात येतंय? अतिशय सोपं आहे. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, एक सूत्र लक्षात ठेवायचंय. काय? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. एवढंच लक्षात ठेवायचे. काय लक्षात ठेवायचंय? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. पुढचं गणित पाहूया. पुढचं गणित काय आपलं? गणित क्रमांक 9 आहे. एक काम 10 दिवसात करतो व तेच काम बी 15 दिवसात करतो, तर दोघे मिळून ते किती दिवसात काम पूर्ण करतील? काय सांगितलंय? एक काम आहे, ए 10 दिवसात करतो, बी तेचं काम 15 दिवसात करतो. तर आपल्याला विचारलंय दोघं मिळून ते काम किती दिवसात करतील. आणि हा प्रश्न मला वाटतं प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न काय झालेला आहे? रिपीट झालेला आहे. जशाच तसा रिपीट झालेला आहे. कारण याच्या अगोदर सुद्धा आपण 2-3 वेळेस हा प्रश्न घेतलेला आहे. आणि आपण जे क्वेश्चन घेत असतो हे तुम्हाला माहिती आहे, आपण काय करत असतो? मागील वर्षी आलेलेच प्रश्न घेत असतो. ओके. म्हणजे हा प्रश्न काय खूप वेळेस रिपीट झालेला आहे. ओके. मग या ठिकाणी पहा, अतिशय सोपं आहे. आपल्याला फक्त काय करायचंय, या ठिकाणी आपल्याला फक्त काय करायचंय, एक्स गुणिले वाय छेद काय? एक्स अधिक वाय. मग एक्स गुणिले वाय काय होईल? 10 गुणिले 15 छेद काय होईल? 10 अधिक 15. मग क्रिया करून घेऊया. पहा, 10 गुणिले 15 बरोबर काय होईल? 150. 150 छेद काय होईल? 10 न 15 काय होईल? 25. 150 छेद 25 झालं. 25 ने भाग बसतोय. पहा, 25 1 25, 25 सख किती? 150. मग ते दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर ते काम 6 दिवसात पूर्ण करतील. पहा, 6 आपल्याला ऑप्शन सुद्धा दिलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपल्याला काय दिलेलं आहे? 6 दिवस दिलेला आहे. लक्षात येत आहे मित्रांनो? अतिशय सोपं आहे. फक्त तुम्हाला याच्यामध्ये काय विचारलंय ते महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 10 आहे. 1 डझन पुस्तकाची किंमत 3000 आहे, तर 4 पुस्तकांची किंमत किती? ऑप्शन दिलेत. पहा, 1100, 1200, 1000 आणि 800. काय सांगितलंय? 1 डझन पुस्तकाची किंमत 3000 आहे, तर 4 पुस्तकाची किंमत किती? आता 1 डझन म्हणजे किती पुस्तकं? 12 पुस्तकं. तुम्ही असंही म्हणू शकता 12 पुस्तकाची किंमत 3000 आहे, तर 4 पुस्तकाची किंमत किती? अतिशय सोपं गणित आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो? कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपण आपलं जे NG अकॅडमी हे जे आपलं स्वतःचं ॲप्लिकेशन आहे, याच्यावरती आपण काय करत आहोत? तलाठी भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ताची स्पेशल बॅच घेत आहोत. आणि आपल्या बॅचची फी मित्रांनो किती आहे? फक्त 499 रुपये. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात कुठंही फिरा, तुम्हाला 499 रुपयात गणित व बुद्धिमत्ताची बॅच कुठंही सापडणार नाही. तुम्ही बाहेर जर बॅच लावायला गेला तर गणित व बुद्धिमत्ता या एकाच विषयाच्या बॅचची फी ही 3000 ते 4000 दरम्यान आहे. परंतु आपण फक्त काय करणार आहोत? तुमची ही संपूर्ण तयारी फक्त 499 रुपयामध्ये करून घेणार आहोत. त्यामध्ये आपण काय करतो? पहा,
दररोज एक चॅप्टर वाईज व्हिडिओ बनवून टाकतो, म्हणजे तुमचा अगदी बेसिक पासून तर एकदम टॉप लेवल पर्यंत काय करतो आपण, कन्सेप्ट पूर्ण क्लिअर करतो. लक्षात येतं. अतिशय महत्त्वाची अशी आपली बॅच आहे. बॅचची किंमत फक्त 499 रुपये आहे. सध्या मी आजारी असल्यामुळे एक 2-3 दिवस त्या बॅचवरती मी व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही. त्याबद्दल मी ज्या विद्यार्थ्यांनी बॅच घेतली आहे त्यांची सुद्धा काय करतो, माफी मागतो. परंतु टेन्शन घेऊ नका, आपण तलाठी भरती येईपर्यंत तुमचा काय करणार आहोत, पूर्ण सिलेबस पूर्णपणे कव्हर करणार आहोत. म्हणजे मॅथ आणि रिजनिंगमध्ये तुम्हाला 50 पैकी 45+ मार्क काय येतील आपले, नक्की येतील, किंवा त्याची गॅरंटी मी स्वतः देतो. ओके, अतिशय महत्त्वाचं आहे. ॲप्लिकेशन जे आहे आपलं त्याची लिंक मी तुम्हाला काय करत आहे, डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे मित्रांनो. बऱ्याच जणांना काय होतंय, ॲप्लिकेशनवरती गेल्यानंतर बॅच सापडत नाही, तर तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर फक्त काय करायचं आहे, स्टोअरवरती क्लिक करायचं आहे. पहा, स्टोअरवरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला काय येईल, कोर्स येईल. त्याच्यातून तुम्हाला तलाठी भरतीचा जो कोर्स आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि फक्त बाय नाव करायचं आहे मित्रांनो. ओके, तुम्ही ॲटोमॅटिकली काय होता, आपल्या कोर्सला जॉईन होत आहे. ओके, अतिशय महत्त्वाचा कोर्स आहे, कमी फीमध्ये आहे. याचा विद्यार्थ्यांनी काय करावं, नक्की लाभ घ्यावा. भविष्यात पुन्हा काय होऊ शकतं, परीक्षा जवळ आली तर याची किंमत काय होते, वाढू सुद्धा शकते. ओके मित्रांनो, धन्यवाद.